तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस इकडे उघडतोय आणि आपण आहे मित्रांनो 21 तारखेला रोप पेरलं होतं. तर त्यामध्ये मित्रांनो आता सध्या आहे ना 8-9 दिवस आहे ना होऊन गेले. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण ऑलरेडी ना ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास टाकलं होतं. तर आता मित्रांनो आपल्याला रासायनिक स्प्रे घ्यायचा आहे. तर त्यामध्ये मित्रांनो आपण आहे ना सगळ्यात पहिले मॅटलॅक्झिल घेतोय 35% आणि त्यामध्ये मित्रांनो आपण व्हॅलिडमायसिल पण घेतोय आणि त्यानंतर आपण ह्युमिक आणि फुलविक ऍसिड पण घेतोय. तर मित्रांनो याचा वापर आपण करत असताना सध्याची कंडिशन तुम्ही बघून घ्या, रोप हिरवगार आहे आणि आपल्या इकडे पाऊस आहे ना मित्रांनो थोडाफार आहे ना कमी प्रमाणात झालाय. त्यामुळे मित्रांनो आपण मॅटलॅक्झिल, व्हॅलिडमायसिन आणि ह्युमिक आणि फुलविक घेतोय. तर मित्रांनो जर का तुमच्याकडे पाऊस जास्त असेल तर तुम्ही याच्याऐवजी डायरेक्ट मेरिऑन आणि प्रॉफाइट वापरू शकता. तर आपली कंडिशन तर सध्या ना अशी उघडल्यासारखं वाटतंय, पाऊस वगैरे थंडी वगैरे पडतीये आणि पावसाचं प्रमाण जास्त झालेलं नाही, कुठल्याच आपल्या कोपऱ्यामध्ये पाणी साचलेलं नाही. त्यामुळे आपण आहे ना मॅटलॅक्झिल, व्हॅलिडमायसिल आणि ह्युमिक घेतोय. जर तुमच्या याच्यात पाणी वगैरे साचलं असेल किंवा पाण्याचं प्रमाण जर पावसाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही 100% मेरिऑन आणि त्यासोबत प्रॉफाइट घेऊ शकता. कारण आपल्या रोपामध्ये सध्या तरी जास्त पाणी साचलेलं नाही आणि पाऊस पण थोडाफार कमी प्रमाणात झालाय. त्यामुळे मित्रांनो या गोष्टी नक्की काळजी घ्या आणि जमल तितक्या लवकर फवारणी करा. कारण सध्याची कंडिशन अशी आहे वावर भरपूर वल्ले, जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि बुरशीचा अटॅक आहे ना 100% जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या, चांगल्या प्रकारचं औषध वापरा, योग्य नियोजन करा, 100% आपले पैसे होणारच.